कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील सर्वच विजयी उमेदवारांना मंत्रिपदाची अपेक्षा निर्माण झाली असता रायगड जिल्ह्यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले हे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत, तर श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, कर्जतमधून महेंद्र थोरवे, अलिबागमधून महेंद्र दळवी, उरणमधून महेश बालदी हे चौघे दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार आहेत। त्याचप्रमाणे पनवेलमधून प्रशांत ठाकूर हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत। या निवडणूक निकालामध्ये भाजपचा वरचष्मा राहिल्यानं पनवेलमधून प्रशांत ठाकूर हे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाचे दावेदार आहेत। असं असलं तरी रायगडमधून विजयी झालेल्या सर्वच आमदारांना मंत्रिपदाची आशा निर्माण झाली आहे। त्यात आता आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरती दिल्लीवाली ही जी काही मंडळी ठरवतील ते आम्हाला स्वीकारावं लागेल, मान्य करावं लागेल। प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा, कोणाला वाटत नाही की आपला मुख्यमंत्री होऊ नये म्हणून। व्हावा ना, आम्हालाही वाटतं ना आमचा मुख्यमंत्री व्हावा, तसे प्रत्येकानं वाटतं। आम्हाला वाटतं ना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। आपलं खातं नव्हतं, मंत्री नव्हतं, तरी पण मी जवळजवळ 3000 कोटीच्या जवळपास माझ्या मतदारसंघात निधी आणला। त्यानंतर मी जे मनामध्ये जे योजना आखल्या होत्या त्या जवळजवळ पूर्ण करत आणलेल्या आहेत। त्याच्यामुळे मंत्री असलो आणि नसलो, जर तुमच्यात काम करण्याची जर धमक असेल तर तुम्हाला काय अडचण येऊ शकत नाही। आणि मागच्या वेळेला आम्ही थांबलो होतो, आता मिळेल संधी असं मला वाटतंय।